तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास हा सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय। पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन झालंय, तर पीआय प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल हा एसपी कडे सुपूर्द करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। उदय, विक्रांत संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणात पोलीस तपासात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। आता या प्रकरणात पीएसआय पाटील जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आला आहे, तर प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर सध्या पाठवण्यात आला आहे। त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा आयजींकडे पाठवण्यात आला असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे देखील वर्ग करण्यात आला आहे। ज्यावेळी हा रास्ता रोको आंदोलन झालं होतं या प्रकरणात, त्यावेळी आश्वासन देण्यात आलं होतं की या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्यात येईल। त्यानुसार आता सीआयडी कडे हा वर्ग झाला असून आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केलेलं आहे। उर्वरित 4 आरोपींना अटकेची कारवाई आता सीआयडी कशा पद्धतीने करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आता सीआयडी कडून कशा प्रकारे तपास केला जातो याकडे आपलं लक्ष असणारच आहे। बातमी बीड मधून पीएसआय पाटील यांचं निलंबन झालंय, तर पीआय प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल एसपी कडे पाठवण्यात आलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ही नवी अपडेट आहे। बीड मधली बातमी आपण पाहतोय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास हा सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय। पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन झालंय, तर पीआय प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल हा एसपी कडे सुपूर्द करण्यात आलाय। विरोधकांनी या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। सरपंच हत्येचं राजकीय कनेक्शन देखील समोर आलं होतं। पीआय प्रशांत महाजन हे सध्या सक्तीच्या रजेवर आहेत। खासदार रजनी पाटील यांनी देशमुख कुटुंबांची भेट सुद्धा घेतली। बीड जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्राला मान खाली घालायला लागेल असा प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये केस चालली पाहिजे, जसं निर्भयाचं झालं होतं त्याच पद्धतीने लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे। आणि कायदा तर आपण हातात घेऊ शकत नाही। लोकांची ते इथल्या मागणी आहे की रस्त्यावर फाशी द्या वगैरे, परंतु ते होऊ शकणार नाही, ते आपल्याला शक्य नाहीये। परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय झाला पाहिजे, एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि सोमवारी अधिवेशन आमचं पार्लमेंटचं संपलं की मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः जाऊन त्याची मागणी करीन। काल मी त्यांना पत्रही दिलेलं आहे, परंतु लवकरात लवकर होणं हे त्याला गरजेचं आहे, कारण वेळ गेला की त्याच्यात अर्थ राहणार नाही।